खरं तर या पवित्र स्थानी असा काही निषेध व्यक्त करण्याची वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं. कारण आम्ही सगळ्या जणी महिला, सगळ्या महिला, कुठल्या जाती धर्माच्या विषय नाही, पण आम्ही सगळ्या जणी मा जिजाऊंचा, राजमाता अहिल्याबाई होळकरांचा आणि सावित्रीबाईंचा वारसा सांगणाऱ्या सगळ्या महिला आहोत. आणि हे सांगत असताना माझ्या आधीच्या भगिनींनी सांगितलं की शितोळे परिवार हा श्रीमंत सरदार शितोळे परिवार, आपण तर मा जिजाऊंचा वारसा सांगतो आणि आम्ही सगळ्या लढणाऱ्या भगिनी आहोत, अन्याय सहन करणाऱ्या भगिनी नाही. त्याच्यामुळे जे वक्तव्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलं त्याचा मी एकतर जाहीर निषेध करते आणि दुसरं जाहीर निषेध व्यक्त करत असताना एवढंच सांगेन की जिजाऊंनी आम्हाला लढायला शिकवलंय, रडायला नाही आणि अन्याय सहन करायला नाही. त्याच पद्धतीनं सावित्रीबाईंनी पण आम्हाला तेच शिकवलं आणि अहिल्याबाई होळकरांनी सुद्धा तेच शिकवलं. आणि म्हणून जी बाईट ऐकल्यानंतर की महिलांवर अन्याय होतोय आणि जबरदस्ती त्यांच्यावर केस काढण्यासाठी सांगतात, हे पूर्ण चुकीचं आहे आणि मी जाहीरपणे त्या वक्तव्याचा निषेध करते. कारण आपण ज्या राज्यात राहतो ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला एक वेगळी सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. प्रत्येक गावात गेल्यानंतर वेगवेगळ्या परंपरा आहेत आणि त्या परंपरा जोपासण्याच्या, ती संस्कृती जोपासण्याचं काम आमच्या महाराष्ट्रातली प्रत्येक महिला भगिनी करत असते. इथं आल्यानंतर कोणीतरी सांगितलं की ताईंना वाटलं असेल रोटी हे एक खेडेगाव आहे आणि म्हणून खेड्यात ही परंपरा चालू आहे का, पण शितोळे परिवार हा रोटीपासून अमेरिकेपर्यंत लांब पळवलेला परिवार आहे. हे कदाचित त्यांना माहीत नसावं दादा, म्हणून त्यांनी ते वक्तव्य दिलं. दुसरं कोणीतरी सांगितलं की आमच्या महिला भगिनी बोलत असताना कुणीही अपशब्द वापरला नाही, अपशब्द वापरला नाही आणि अपशब्द वापरणार नाही, कारण आम्ही सगळेजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणाऱ्या महिला भगिनी आहोत आणि संविधानाची लढाई ही कोर्टात आणि न्यायात होईल ही कोणी विसरता कामा नये. हे सगळं होत असताना सगळ्यांनी उल्लेख केला की आमच्या महिला, आमची परंपरा. खरं तर मी एकच म्हणेन, बाबळे काका तुम्ही उल्लेख केला की आम्ही जेव्हा सासरी येतो ह्या सगळ्या सुना आहेत, म्हणजे आम्ही दौंडच्या सुना आहोत. कोणी रोटीचा असेल, कोणी कुस्तेगावचा असेल, कोणी पडवीचा असेल, कोणी कुरकुमचा असेल, माझ्यासारखी खामगावची आहे. पण आम्ही सगळ्या सुना जेव्हा दौंडमध्ये आलो, बाहेरच्या कदाचित काही तालुक्यातल्या असतील, काही बाहेरच्या असतील, तेव्हा आम्हाला एकच शिकवण दिलेली आहे की माहेरचे जे संस्कार आहेत ते सासरमध्ये रुजवा आणि आमच्या सगळ्यांच्या माहेरी हेच संस्कार आहेत की ज्या घरी आपण जातो त्या घरचे संस्कार आणि परंपरा पुढे नेण्याचं काम तुम्ही करा आणि त्याच पद्धतीने आम्ही सगळ्या महिला भगिनी करतो. मग आमची एक डॉक्टर महिला बोलली, आशाच्या रूपानं पंचायत समिती सभापती म्हणून शितोळे परिवाराला लाभली, सरपंच म्हणून ताई लाभल्या. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात शितोळे परिवारातली महिला काम करते. पण याचा अर्थ आम्ही आमची संस्कृती आणि परंपरा सोडून देणार हे वाबळे तात्या मनात आणू नका. आम्ही कुठल्याही राजकीय पार्श्वभूमीवर काम करत असलो तरी शेवटी आमच्या महिलेला पहिलं आमचं घर महत्वाचं असतं, मग समाज महत्वाचा असतो आणि गाव महत्वाचं असतं. आणि म्हणून आमच्या सगळ्या ह्या महिलांवर ते संस्कार आहेत. खरं तर जबरदस्ती हा शब्द खऱ्या अर्थानं मनाला लागला दादा, कारण मला माहिती आहे की शितोळे परिवारातल्या महिला किती लढणाऱ्या आहेत हे मी स्वतः सामाजिक जीवनात काम करताना बघितलंय. आणि स्वतःची परंपरा जपत असतील तर त्यांच्यावर शितोळे परिवार जबरदस्ती करतो हे पूर्णपणे चुकीचं आहे. शेवटी परंपरा चालवत असताना काही गोष्टी कराव्या लागतात आणि ती परंपरा चालवत असताना जर जावळाच्या दिवशी, म्हणजे जर आपण म्हणत असू की इथं दान केल्यानंतर, केस दान केल्यानंतर जबर सांगते, अहिल्याबाईंचा सांगते आणि सावित्रीबाईंमुळे सुद्धा आमच्या महिला शिकलेल्या आहेत आणि म्हणून शिक्षण आणि परंपरा, संस्कृती याचा बॅलन्स करून
आम्ही समाजात काम करतो आणि आम्ही ते कदापि सोडणार नाही. आज खरं तर इथे येत असताना 2 दिवसापूर्वीच बऱ्याच जणांचे फोन झाले, मी पोस्ट बघितल्या. मी सगळ्यांना हेच सांगितलं होतं की तुम्ही आपल्या महिलांना व्हिडिओ वर बाईट द्यायला सांगा की आमच्यावर कुठल्या प्रकारची जबरदस्ती होत नाही. पण खरं तर कालच कळलं की आपण अशी सभा घेतोय किंवा निषेध सभा घेतोय. त्याच दिवशी मी ठरवलं होतं काय होत आहे की ह्या समतेच्या राजकारणात आणि समाजात स्त्री आणि पुरुषाच्या बरोबरीच्या समाजामध्ये स्त्रीने एखादा म्हणजे आमच्या महिलांनी एखादी परंपरा पाळली तर ही अंधश्रद्धा आहे का हे का ते, पण आम्हाला तसं करायचं नाही. आम्ही सगळ्या महिला भगिनी शितोळे परिवारातल्या असू किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या सगळ्या महिला आम्ही सगळेजण आमची संस्कृती परंपरा जपून जे काही नवीन घेता येईल, एक महिला डॉक्टर झाली, एक राजकारणात आली, याचाच मिलाप घालण्याचं काम आमचे शितोळे परिवारातील आणि सगळेच बंधू घालताय. आमचा स्वप्नील इथं आवर्जून सांगितलं की बाबा हा कुठल्या जाती धर्माचा विषय नाही, तर एका परिवाराचा एका कुळाचा विषय आहे आणि तो जपण्याचं काम जर एखादी भगिनी करत असेल तर त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. शितोळे परिवाराच्या पाठीशी नागवडे परिवार आणि आम्ही सगळेजण आहोत, यात तिळमात्र शंका नाही. कायद्याने जे होणारे खरं तर खरंच तुमच्या सगळ्या महिलांचं कौतुक करावं तितकं कमी आहे की तुम्ही सगळ्यांनी बोलताना संयम राखला. नॉर्मली अशा सभेमध्ये आपण अग्रेसिव्ह होतो, आपण एखादा शब्द उलटा पालटा बोलतो, पण न बोलता त्याचं कारण आपल्यावर झालेले आपले माहेरचे आणि सासरचे संस्कार आहेत आणि त्या संस्कारांची शिदोरी बरोबर घेऊन आपण सगळेजण सगळ्या महिला भगिनी पुढे वाटचाल करूयात. त्याच्यामुळे आपल्याला डगमगायचं काही कारण नाही. आपण स्वइच्छेने जे करतोय ते स्वइच्छेने पुढेही करत राहू, एवढीच विनंती आणि इच्छा तुमच्या पुढे व्यक्त करते. आणि कोर्टात जे दादा संतोष दादा तुम्ही सगळेजण जाणार आहात त्याच्याही आम्ही सगळेजण राहू.